लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधान भवनात दाखल. त्या ठिकाणी बाईकनं त्यांनी प्रवास करत विधान भवनात ते दाखल झाले. मंत्री आशिष शेलार हे सुद्धा त्यांच्या सोबत होते. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकनं प्रवास. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी बाईकवरून आल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात. पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर सुरक्षेतील ताफ्याच्या गाड्या सुद्धा कमी केल्या. राज्य सरकारकडून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. नितेश राणेंचा मुंबईतील बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास. नागरिक म्हणून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाकडे बघावं. मोदींचं आवाहन प्रत्येकानं पाळलं पाहिजे अशी नितेश राणेंची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण महाजनांचा चार्टर्ड विमानानं प्रवास. मोदी फडणवीसांच्या आवाहनानंतर आता छान काटकसर सुरू आहे. रोहित पवारांचा टोला तर चव्हाण महाजनांचा चार्टर्ड विमानासह फोटो. रोहित पवारांकडून पोस्ट. विमानं हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असल्याची ही टीका. सरकारच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजप आमदाराचाच हरताळ. आमदार समाधान आवताडेंकडून पंढरपूर शहरामध्ये बॅनरबाजी. नितीन गडकरींच्या स्वागतासाठी शहरभर मोठे बॅनर्स. दरम्यान वाखरी ते पंढरपूर या 8 किलोमीटरच्या मार्गावर बॅनर. विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा शपथविधी संपन्न. बिनविरोध निवडून आलेल्या 9 सदस्यांसह पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचा सदस्य म्हणून शपथ घेतली. तर सभापती राम शिंदेंनीही सर्व सदस्यांना शपथ दिली आहे. मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत. दैनंदिन वापराकरता इलेक्ट्रिक वाहनं वापरावीत असं यामध्ये आवाहन. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ. महानगर गॅस लिमिटेडच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये सीएनजीचा दर हा 84 रुपये प्रति किलोवर. आजपासून देशभरात दूध महागणार. तर अमूल आणि मदर डेअरीच्या दरात 2 रुपयांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू. साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय. केंद्राच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावर सुद्धा मोठा परिणाम होण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्यानंतर आता चांदी 3 लाखांकडे. तर 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 13 ते 15 हजारांची वाढ. तर चांदीच्या प्रति किलो भावामध्ये सुमारे 30,000 रुपयांची वाढ. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 95.80च्या निच्चांकावर. अमेरिकी डॉलरची मागणी कमी न होण्याचा भारतीय चलनाला फटका. एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात. तर महिन्याला 1200हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द होणार. हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि विमान इंधनाच्या वाढत्या किमतीचा हा परिणाम. हॉर्मुझहून भारताच्या दिशेनं आणखी एक एलपीजी टँकर रवाना. तर MV सनशाईन या एलपीजी टँकरनं हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. भारतीय नौदलासह अनेक एजन्सीची टँकरला सुरक्षा. राष्ट्रवादी पक्षाची आर्थिक जबाबदारी पार्थ पवार सांभाळणार. आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे. तर याआधी हे अधिकार अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि YP त्रिवेदींकडे होते. बारामतीमध्ये जय पवार यांचा जनता दरबार सुरू. राष्ट्रवादी भवनामधील जनता दरबाराला तालुक्यातल्या नागरिकांची मोठी गर्दी. दुपारी 3 वाजेपर्यंत जय पवार जनता दरबार घेणार. शरद पवारांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. देशाच्या सद्यस्थितीवर शरद पवार बोलण्याची शक्यता. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.